देवतली गावात ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालू आहे हो. मुळात झी5 मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर संकासुराची पार्श्वभूमी घेऊन एक वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. तिचं नाव आहे देवखेळ म्हणून. मागचे 2-3 दिवस त्याचे प्रोमो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण तिथं आपण प्रोमो पाहिले तर संकासूर हा बळी घेतो, खून करतो, होळीमध्ये खून करण्याची प्रथा आहे, अशा प्रकारची आक्षेपार्ह वाक्य त्या कलाकारांच्या तोंडी दिसून आली. त्यामुळे गुहागर तालुक्यातला संकासुराला देवासमान मानणारा सगळा समाज, नमन मंडळ ही एकत्र आली. त्याने आक्षेप नोंदवला. गुहागर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर सेलला ती पाठवण्यात आली आहे. SP साहेबांकडे ईमेलनी ती पाठवण्यात आली आहे. या संदर्भात वेबसिरीजचे डायरेक्टर जे आहेत चंद्रकांत गायकवाड यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी त्यांची चूक कबूल केली, माफी मागितली, एक नवीन प्रोमो तयार करतो सांगितलं, तसा तो केला देखील. परंतु आधीचा जो काही प्रोमो आहे तो जवळपास 8 लाख लोकांनी पाहिलाय. तो तातडीने रद्द करावा अशी आमची मागणी होती. आज ती वेब सिरीज रिलीज झाली आहे. मला सकाळपासून फोन येत आहेत की त्याच्यामध्ये जे काही चित्रीकरण केलंय, जो काही विषय हाताळलाय तो पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. संकासुराच्या वेशामध्ये असलेला एक सायको माणूस हा खून करतो. संकासुराचा वेश परिधान करून अशा पद्धतीचं कृत्य करताना दाखवलं गेलंय. मुळात संकासूर हा आमच्याकडे देव आहे. संकासुराचा वेश परिधान करताना सुद्धा देवाचा कौल लागतो. ही माहिती या वेबसिरीज बनवणाऱ्या दिग्दर्शकाने त्यांच्या टीमने घेतलेली नाहीये. त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की आमचं गुहागर तालुक्याचं जे श्रद्धास्थान आहे, संपूर्ण नमन मंडळाचं श्रद्धास्थान आहे, लोकांचं जे भावना गुंतल्या आहेत, आमच्या धार्मिक भावनाचा अपमान झालाय, ही वेबसिरीज तात्काळ बंद करावी. आणि तिथं बंद केली नाही तर आमचा लढा हा कुठल्या दिशेने सरकेल, कशा पद्धतीने तणावाचं वातावरण निर्माण होईल हे आता मी याकीन सांगू शकत नाही. पण जे होईल ते खूप चुकीचं होईल एवढं मात्र या निश्चित सांगतावं लागेल. कशी लढाई लढणार, कायदेशीर हा विषय कसा हँडल करणार? आता सुरुवातीला आम्ही SP साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सेन्सॉरने अप्रूव्ह केलेलं आहे. परंतु सेन्सॉर अप्रूव्ह करत असताना त्याच्यामध्ये संवाद काय आहेत, या OTT प्लॅटफॉर्मनी पार्श्वभूमी तपासली आहे का, ऐतिहासिक दाखले तपासले आहेत का, एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत, कोणत्या प्रतिक्रिया उमटणार आहेत, याची शहानिशा हे सेन्सॉर बोर्ड करत नाही. आणि आता जो काय ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्या पाहता त्यांची दखल घ्यावीच लागेल. आम्ही कायदेशीर लढाई लढणारच आहोत, त्याच्यामध्ये कुठलं दुमत नाहीये. आम्ही हायकोर्टात जाऊ, ती वेबसिरीज बंद पाडू. परंतु तोपर्यंत जो काही वेळ जातोय आणि त्या दरम्यानच्या काळात जे काही रिलीज झालेलं त्यांची वेबसिरीज आहे, ते जे प्रक्षेपण आहे हे तातडीने थांबवावं. नाहीतर मग आम्हाला आमच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन झी5च्या मुंबईच्या ऑफिसवरती जावं लागेल.